आपण चाललोय कुठं एवढं सजून बिजून चाललोय गणेश भाऊ सावंतच्या बर्थडे दिवशी काहीतरी कार्यक्रम ठेवले भाऊनी। तर भाऊचा फोन आला तर पटकीन ये नाही तर बघ मग आपण आता चाललोय भाऊला भेटायला। तर भाऊ चाललंय आश्रमला काहीतरी कार्यक्रम आहे तर निघाले आता गाडी ट्रॅफिक मधले बेकार ट्रॅफिक असल्या ह्याच्यात बेकार म्हणले होतं अवघड आपलं कर्मा कधी पुढं जायचं का टमटम टमटम वाला भाऊ घे पुढं माग चल भाऊ सर्वांचे नवीन नेते लाडकं नेतृत्व आदरणीय गणेश सावंत साहेब यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्या मातोश्री वृद्धाश्रम पांडे या ठिकाणी आमच्याकडं अध्यक्ष 9 सभासद आहेत। आज 2-3 गावाला गेलेत लक्ष्मीमुळं। काही लोक जातात परत येतात। 9 लोक असे आहेत की निराधार त्याला कोणीच नाही अशीच लोक आपण इथं सांभाळतो आणि तेही मोफत। अशा तऱ्हेनं आपला हा वृद्धाश्रम मे मध्ये चालू 5 महिने चालू झालेला आहे आणि आपण समाजाचं एक बांधिलकी म्हणून आपल्या वाढदिवसाचा या ठिकाणी त्या वृद्धांना किराणा असे साहित्य देऊन एक चांगल्या प्रकारे पायंडा पाडलेला आहे। असंच आपल्या तरुणाईनं या मी लावलेल्या छोट्याशा रोपट्याला जवळजवळ 1 कोटी रुपये मी या ठिकाणी खर्च केलेला आहे। जागा आणि बांधकाम आणि त्यांच्या सगळ्या सोयी सुविधा माझं जवळजवळ 100 निराधार माणसाचं आश्रम आपल्या ठिकाणी व्यवस्थित चालावा अशा पद्धतीचं माझं नियोजन आहे। 20 माणसं माझ्या जीवावर जगली पाहिजे। मी आणि माझी पत्नी दोघंही प्राथमिक शिक्षक होतो आणि सेवानिवृत्तीनंतर सरकार आम्हाला बसून 80,000 पगार देते आणि 80,000त माझ्याबरोबर 20 निराधार माणसं जगणार हे मला खात्री आहे म्हणून मी हे सुरू केलं। परंतु समाजातल्या आपल्या सर्वांच्या सहकार्यानं 100 माणसाचं युनिट करण्याचा इथं मानस आहे। त्या दृष्टीनं आपण वेळोवेळी या ठिकाणी सहकार्य करायलाच मीही तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करतो। मी कुठल्याही पद्धतीचा अजून कसली जाहिरातबाजी किंवा काही न करता आपला वाढदिवस या ठिकाणी साजरा केला त्याबद्दल मातोश्री वृद्धाश्रमातल्या सर्व आजी आजोबाच्या वतीनं आपणाला लाख शुभेच्छा देतो आणि आमच्या आश्रमातील कालच नव्यानं दाखल झालेले चंद्रकांत कांबळे मला तेवढं वाटत असं एवढं जेव्हा मी हाँ बोला पहिल्यांदा व्हिडिओ काढायचा मध्ये की त्यांना घ्या दोघीला या अजून मध्ये सर का कामाची पुढे बापुरा आला का त्यांच्या इच्छा पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करतो। तसेच त्यांच्याबरोबर आला त्यांचा जो मित्र परिवार आहे जो युवा मंच आहे त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। तसेच आमच्या त्यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो। आज या ठिकाणी दरवर्षी आवर्जून आमच्या शाळेमध्ये येऊन या ठिकाणी वाढदिवस साजरा करतात। त्यांना या ठिकाणी दिव्यांगाविषयी जी भावना जी आहे त्यांच्या मनामध्ये ते आपुलकी आहे ते या ठिकाणी येऊन ते व्यक्त करतात। त्या ठिकाणी परत येताना त्यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो। या ठिकाणी पहिल्यांदा मी
दीपक देवारे यांचा सत्कार या ठिकाणी रुद्र शिंदे यांच्या हस्ते सत्कार ओम धनवे यांनी करावा, त्यांनी त्याचा स्वीकार करावा. हनुमंत रोकडे समुद्रे यांचा सत्कार सोहम जाधव यांनी करावा. विनंती करतो. हॅलो. फालतू खर्च करता अन्नदान सारा असं योगदान करून फालतू खर्च टाळण्याचं भाऊचं पहिल्यापासून हे आहे. त्यामुळे सर्वांच्या वतीनं भाऊला खूप खूप शुभेच्छा. त्यांना असेच त्यांच्या हातून अशा लहानची मुलगी सेवा घडो, वृद्धांची सेवा घडो, पशुपक्ष्यांची सेवा घडो, अशीच त्यांची प्रगती होत जावं. जेनेके बाहेरचे इंदापूरचे युवा उद्योजक दीपक भाऊ येवारे हे पण ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्याच्यानिमित्त मी त्यांचं आभार मानतो. आणि इथून पुढं माझ्या हातून फालतू खर्च होण्यापेक्षा समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो. या एक निमित्त साधून दरवर्षी अशीच सेवा घडो अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. वाढदिवसाच्या हॅलो. शुभेच्छा. गणेश भाऊंना बसले तो आवड आहे. हा उपक्रम आज राबवलेला आहे गणेश भाऊंना. गणेश भाऊंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. झालं ना अण्णासाहेब शाळेत आपण वृक्षारोपण केले. बसतो का थोडी भाजी नाही इकडे माझ्याकडे जेव चालू कर. जेव चालू करतो. जायचं पटपट भरपूर खा. आणि यांना आवडते पनीर भाजी. हा तिथं थांबलाय तो देवळा तो यायला लागलाय जेवण करून.
आहे येतोय येतोय. हॅलो कुठे आहे? तिथनं पण दुसरी म्हणजे मेन ब्रांच ती आहे. त्यानंतर मग त्यांचे 3-4 ब्रांचेस आहेत. एक ब्रांच म्हणजे आपण माल स्टॉक त्यांच्याकडे आता सध्या त्यांचे स्टॉकमध्ये पण दिले. आपल्याला असं नाही लागा येत नीट. भाऊ इकडे बर्थडे केक कट करतोय.
वाढदिवसाच्या काळापासून कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा आणि गणपतीत वाढदिवस बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर